आज नांदेड जिल्ह्याच्या विविध विभागाच्या बैठका आम्ही घेतल्या. त्यामागचा असं आहे की मागे थोडस लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला होता, पण आता सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स सगळ्या घेतलेल्या आहेत, जे म्हणजे पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडू नये आणि त्याकरता जे काय लागणाऱ्या सुविधा किंवा आहेत त्याच्यावरती आम्ही आज चर्चा केली. सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की पुन्हा हे घडू नये याकरता काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे आनंद रस्त्याचा पण विषय होता, तोही आम्ही आणि अनेक सगळ्या विषयांवर आज चर्चा करून नांदेडच्या विकासामध्ये पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारची बाधा येऊ नये याकरता सगळे आज आम्ही आढावा बैठक घेतली. महिला आरक्षण झालं असतं तर आमच्या भगिनींना संधी मिळाली असती. आता काँग्रेस त्यांना भगिनी पाहिजे नाही, त्यांच्या भगिनी परदेशात असतील म्हणून त्यांना पाहिजे नसेल. काँग्रेसची आणि भगिनींना 33% आरक्षण मिळावं असं सर्व देशातल्या म्हणजे नागरिकांची इच्छा आहे. कारण की ज्यावेळेस नागरिक पोल घेतला होता तर जवळजवळ 70% लोकांनी महिला आरक्षण मिळावं असं सगळ्या टीव्ही चॅनलने दाखवलं होतं. बैठक घेतली नवीन काही नांदेडसाठी? नवीन नाही, जुन्या ज्या गोष्टी इनकम्प्लीट आहेत त्या सगळ्या कम्प्लीट केल्या पाहिजे त्याच्याकरता आम्ही बैठक घेतली. आणि मी सांगितलं जसं मध्ये थोडासा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला होता, त्याकरता काही इश्यू त्याच्यावर आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या काही अडचणी असतील काय असतील त्या सगळ्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये नांदेड शहर हे शांत आणि चांगलं विकसित शहर व्हायला करता आम्ही प्रयत्न करतो. गॅसचा मोठ्या प्रमाणात खूप प्रॉब्लेम. जो गॅस एलपीजी गॅस ऍड होता तो गॅस अद्याप सुद्धा मिळत नाहीये आणि त्याचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले. एलपीजी गॅस आपण बघायला असाल तर हे जे युद्ध चालू आहे त्यामुळे तिकडूनच कंटेनर जे टँकर्स असतात ते येत नाहीयेत. कालच तुम्ही बघितलं असेल की 2 टँकरला इराणने परवानगी दिली. नक्कीच ते टँकर आले तर ते जसं मध्ये होतं मागे 2 टँकर आले तर थोडस शॉर्टेज कमी झाला, तसंच आताही 2 टँकर्स काल रिलीफ केलेले आहेत, त्यांनी परमिशन दिलेली आहे. मला नक्कीच खात्री की पुढच्या काळामध्ये या आणि युद्धही माझ्या मते कुठे ना कुठे त्याच्यात संपुष्टात येईल आणि ज्यामुळे गॅस आणि पेट्रोलचा याचा जो तुटवडा आहे तो संपेल. थँक्यू.